टीईटी परीक्षा पेपर फुटीनंतर शिक्षकांकडून आणि परीक्षार्थींकडून रोष व्यक्त होतोय। यापूर्वी देखील नीट परीक्षेचा पेपर फुटला, हे प्रकरण ताजं असतानाच आता टीईटीचा पेपर फुटलाय। 6 महिन्यांची मेहनत वाया गेली आहे, त्यामुळे धुळ्यातील परीक्षार्थींमध्ये संताप आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या 21,208 परीक्षार्थींची निराशा झाली आहे। त्यांना आता पुन्हा एकदा नव्यानं परीक्षेची तयारी करावी लागेल। पेपर फोडणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी अशा संतप्त प्रतिक्रिया या परीक्षार्थींकडून व्यक्त होत आहेत। महाराष्ट्रात नीट पेपर फुटीनंतर आता टीईटी पेपर फुटीचा प्रकरण गाजतंय आणि यानंतर आपण बघितलं तर शिक्षकांमध्ये एक रोष व्यक्त होतोय। आपल्यासोबत एक शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, पेपर फुटीचं प्रकरण आता टीईटीचं पेपर बरेच वर्ष सर्व्हिस करून हा जो पेपर आम्हाला द्यायचा होता, 6 महिन्यापासून आम्ही तयारी केलेली होती, त्यामुळे खूप मोठं दडपण आमच्या शिक्षकांवर आलेलं आहे आणि भविष्यात हा पेपर कधी होईल याची काही गॅरंटी नाही। आणि त्यावेळेस आमची मानसिकता ही खराब झालेली असेल आणि त्यावेळेस जर आम्ही त्यात अपयशी ठरलो तर निश्चितच याचा आमचा जीवनामध्ये नुकसान होणार आहे। याचा गांभीर्याने शासनाने विचार करावा। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही खूप अभ्यास करत होतो, परंतु या अशा घटना घडल्यामुळे आमच्या पदरी आता निराशा पडलेली आहे। शासनाने आता लवकरात लवकर पेपर घ्यावा आणि आम्हाला याच्यातून संधी द्यावी प्रमोशनसाठी किंवा शिक्षक पात्रतेसाठी। मी असं म्हणत नाही की आमचे शिक्षक पात्र नाहीत, ते पात्र आहेत, परंतु ह्या 10-20 वर्षामध्ये प्रवाहामध्ये कुठेतरी जी कमतरता होती ती अभ्यासाच्या मार्फत आम्ही भरून काढत होतो। आणि तरी जर अशी निराशा होत असेल तर हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात हे खूप घोर निराशाजनक आहे। त्याची आम्ही निषेध व्यक्त करतो। महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात प्रथमच नीट आणि त्यानंतर टीईटी परीक्षा ही फुटीरवादी पद्धतीने जर होत असेल तर या पद्धतीने शिक्षकांना या गोष्टीला सामोरे जावं लागतंय। अतिशय तयारीनिशी शिक्षक किंवा इतर परीक्षार्थी जे होऊ घातलेले शिक्षक आहेत त्यांनी आजच्या परीक्षेसाठी पूर्ण तयारी केलेली होती, तरी देखील परराज्य टोळीने हा पेपर फोडलेला आहे। याच्यात म्हणजे गल्ली ते दिल्ली फार मोठे धागेदोरे असले पाहिजे। याच्यात सखोल अशी चौकशी महाराष्ट्र शासनातर्फे झाली पाहिजे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।